नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांचं हे जवळपास सलग तिसरं ते चौथं उपोषण आहे आणि या उपोषणाच्या निमित्तानं राज्य सरकार पुन्हा एकदा आपल्या पायाशी येईल, नाक घासेल, हव्या त्या गोष्टी करून देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होताना दिसतेय. आत्तापर्यंत जरांगे जितक्या वेळा उपोषणाला बसले प्रत्येक वेळेला राज्य सरकारची शिष्टमंडळ त्यांच्याकडे पोहोचत राहिली. पण एक गोष्ट बदलत गेलेली आहे जी आपल्याला विसरता कामा नये. पहिल्या उपोषणाला जो सरकारचा प्रतिसाद होता तो पुढील प्रत्येक उपोषणामध्ये कमी कमी होत गेला आणि त्याचबरोबर कनिष्ठ दर्जाची मंडळी तिथं पोहोचू लागली. पहिल्या उपोषणाच्याच वेळेला तिथे दस्तूरखुद्द शरद पवार, संभाजीराजे, शाहू महाराजांच्याच बरोबर त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री, विविध मंत्री अशी सगळी माणसं पोहोचली. पण पुढच्या प्रत्येक उपोषणामध्ये परिस्थिती बदलत गेली. राज्य सरकारनं जरांगे मुंबईत पोहोचल्याच्या नंतर म्हणजे नवी मुंबई परिसरात पोहोचल्याच्या नंतर त्यांच्या मनासारखा GR सुद्धा काढून दिला. पण हा शासनादेश काही त्यांची भूक भागवताना दिसत नाहीये. आत्ताच्या घडीला मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं उपोषण हे राज्य सरकारनं तातडीनं त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आहे. तसं पाहायला गेलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सरकारी प्रक्रियेला राबवण्याच्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा असते. सरकारी काम आणि 2 महिने थांब अशी म्हण सुद्धा मराठीत आहे. पण हे सगळं टांगणीला टावत 26 जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा केवळ आणि केवळ जरांगेंचं समाधान व्हावं म्हणून सरकारनं काम केलं. सरकारनं GR काढला, शासनादेश काढला आणि तो शासनादेश जरांगेंच्या हाती सुपूर्द केला. ते गुलाल उधळत घरी परतले. पण त्यानंतर आता परत एकदा ही उपोषणाची गोष्ट सुरू झाली आहे. या दरम्यान त्यांनी एक संवाद यात्रा सुद्धा काढून झाली. हे सगळं करणं हे राजकीय दृष्ट्या, चळवळीच्या दृष्टीनं सुद्धा आणि ज्या हेतूसाठी ते मैदानात आहेत बरोबर आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जरांगेंच्या मागे जो मराठा समाज आहे त्याला सुद्धा हे प्रश्न पडलेले आहेत की आता टप्प्याटप्प्यानं गोष्टी नजरेच्या टप्प्यात आलेल्या असताना अचानक आता उपोषणाच्या अस्त्राची गरज काय. एका बाजूला ही सगळी भूमिका असताना व्यक्तिगतरित्या आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. जरांगे सतत उपोषण करतायत. उपोषणाच्यामुळे माणसाच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. माणूस उपोषण करण्यासाठी जन्माला आलेला नाही. वैद्यकीय दृष्ट्या उपोषण हे तुमच्या शरीराला हानिकारक आहे आणि ज्या वेळेला तुम्ही उपोषण सोडून परत येता त्यावेळेला झालेली हानी भरून काढण्यासाठी निश्चित काही प्रकारे शरीराला आराम देण्याची गरज असते. पण जरांगे उपोषणाच्या दरम्यान सुद्धा सक्रिय राहताना दिसतात. उपोषणाच्या दरम्यान सुद्धा माध्यमांशी बोलताना दिसतात आणि उपोषणाच्या दरम्यान सुद्धा लोकांना भेटताना दिसतात. उपोषण शरीरावर प्रतिकूल परिणाम करत असताना, शरीराला विश्रांतीची गरज असताना आणि एक प्रकारे स्वतःचा जीव सांभाळायचीही गरज असताना अशा प्रकारचं वागणं बरं नाही. म्हणून आम्ही प्रश्न उपस्थित करतोय की आता उपोषण कशाला. लक्षवेधीतल्या या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये मराठा समन्वयक या नात्यानं आबासाहेब पाटील आहेत. आबासाहेब पाटील हे आतापर्यंत अनेक मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीच्या आंदोलनातला परिचय चेहरा म्हणून आपल्याला ओळखीचे आहेत. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं शिवानंद भानोसे आहेत आणि आपल्यासोबत जरांगेंचे कट्टर समर्थक या नात्यानं गंगाधरराव काळकुटे आहेत. सर्वप्रथम माझा मुद्दा पटकन आत्ता गंगाधरराव आपल्याला आहे. गंगाधरराव, सरकार तुमचं सगळं ऐकतंय. आता उपोषण करून काय मिळणार आहे आणि आता उपोषण करण्याची गरज काय आहे? सरकार ऐकतंय हे बरोबर असलं तरी जो अधिसूचना जी निघालेली आहे त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि सरकारने सांगितलं होतं की 15-16च्या दरम्यान या महिन्याच्या शेवटला अधिवेशन घेऊन आम्ही या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करतो. हे होत असताना माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट आलं. त्याच्यामुळं आणि लवकर अंमलबजावणी व्हावी तसेच कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी काळजी म्हणून आणि अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी म्हणून हे
मनोजदादा जरांगे पाटलांनी परवा दिवसापासून आज 3रा दिवस आहे उपोषणाचा, उपोषण सुरू केलेलं आहे. बरं गंगाधरराव, माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्याला, आपण थोडं मोठ्याने बोला, आपला आवाज बऱ्यापैकी बारीक येतोय. मला एका गोष्टीचा खुलासा करा की फडणवीसांनी असं कोणतं वक्तव्य केलं ज्याच्यामुळे सरकारने तुम्हाला दिलेला शब्द पाळला जाणार नाही, किंबहुना त्यात कोणत्याही प्रकारे काही गडबड होऊ शकते अशी शक्यता तुम्हाला वाटायला लागली? ज्या दिवशी तिथं मुख्यमंत्री महोदयांनी त्या अधिसूचना आणि बाकी सगळे GR घेऊन आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की सरसकट मराठ्यांना ओबीसीतून म्हणजे कुणबीचे प्रमाणपत्र देणार नाही किंवा सरसकटचा आम्ही तो अधिसूचना काढलेली नाही, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला एक संभ्रम निर्माण झाला, सरकारच्या या थोड्या हेतूबद्दल थोडासा संशय निर्माण झाला आणि तात्काळ अंमलबजावणी या अधिसूचनेची झाली पाहिजे. जो सर्टिफिकेट साठीचा जो आमचा लढा आहे, कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले पाहिजेत, त्याच्या अन्य प्रक्रिया अजून शिंदे समितीचं मराठवाड्यातलं काम असेल, महाराष्ट्रातलं काम हे बंद आहे. त्याच्यानंतर अनेक सर्टिफिकेट साठीच्या नोंदी सापडत असताना सुद्धा पारशी भाषेतल्या असतील किंवा जे हैदराबादचं गॅजेट असेल, मुंबईचं गॅजेट असेल, सातारा गादीचं गॅजेट असेल किंवा अन्य काही गॅजेट आहेत आणि जे आपले मंदिर आहेत, जे आपलं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे तिथं 25 खोल्या रेकॉर्ड मिळालेला आहे, हे सगळं मिळत असताना थोडंसं समिती आणि सरकारकडनं कामात दिरंगाई होते आणि त्यामुळं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे, नोंदी तात्काळ सापडल्या पाहिजे, यासाठीच ते हे उपोषण आहे. ठीक आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेण्यासाठी माझ्याकडे आता पुढचा प्रश्न आहे, तो आबासाहेब पाटील आपल्यासाठी. आबासाहेब, आपणही आतापर्यंत अनेकदा आंदोलनं केलीत, अनेकदा या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला नमवलं, जे काही तुम्हाला आंदोलनाच्यासाठी हवं होतं ते मिळवलं. जवळपास 73 GR मराठ्यांच्या भल्याच्या साठीचे काढणारे म्हणून तुमचं नेतृत्व लोकांना ठाऊक आहे. पण मग तुम्ही का नाही हो कधी उपोषणं केलीत? तुम्ही सनदशीर मार्गाने लढे दिलेत, तुम्हाला नाही का वाटलं की आपणही उपोषणाला बसावं आणि सरकारला नाक घासायला लावावं? प्रसादजी, सध्याची जी परिस्थिती आहे की राज्यातले मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील की मराठा समाजाच्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील ते मान्य करायला तयार आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकार अनुकूल आहे की आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकारची सुद्धा स्पष्ट भूमिका दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेली आहे. आपण कसं आहे की आता लोकांनी समोरून धाडसानं बोललं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की आरक्षणावरती कोणी बोलायला मागत नाही. जो कोण बोलायला गेला की त्याला ट्रोल केलं जातं, त्याला शिव्या दिल्या जातात. त्याच्यामुळं जे जाणकार मंडळी आहेत ती बोलणारे लोक थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळं समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज ज्या पद्धतीनं आता आमचे मित्र गंगाधर काळकुटे सांगत होते की आम्हाला जो शासन निर्णय दिला किंवा अधिसूचना दिलेली आहे तर ती अधिसूचना कोणती आहे, कसल्या संदर्भात अधिसूचना आहे, का अध्यादेश आहे का, ह्याचं जरा मला गंगाधर काळकुटेने स्पष्टीकरण करावं. कारण ते अधिसूचना आहे का अध्यादेश आहे किंवा अध्यादेश कशाला म्हणतात, अधिसूचना कशाला म्हणतात किंवा त्याच्या पलीकडे ते जे राजपत्र दिलेलं आहे तो एक कागद आहे आमच्या दृष्टिकोनातून. आबासाहेब, तुमचा मुद्दा लक्षात येतोय, मात्र तुमच्या मुद्द्याच्या निमित्तानं मध्ये मध्ये आवाज जातोय. हा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलात तो गंगाधररावांपर्यंत नेतो. तुमचं एकदा इंटरनेटचं कनेक्शन पण तोपर्यंत तपासून घेतो. गंगाधरराव, जो मुद्दा तुम्हाला उपस्थित करण्यात आलेला होता तो आत्ताच्या घडीला आबासाहेबांच्याकडून आपण लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो असा आहे की जे हातात दिलेला आहे, जो हातातला कागद आहे तो नक्की काय आहे हे आपल्या लक्षात आलंय का? आणि गंगाधरराव, याच्याही आपल्याला गोष्टीचा खुलासा करावा लागेल की प्राप्त स्थितीमध्ये एखादी सरकारी प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्याचे काही टप्पे असतात. सरकारनं तुम्हाला अपेक्षित असलेला शासनादेश काढून दिला आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी हरकती सूचना मागवण्याच्यासाठी वेळ घेतला. मग आता त्यात काही चूक झाली का? मुळात जे हातात पडलंय ते समाधानी आहे, गुलाल उधळत तर तुम्हीच गेलात की? बरोबर आहे. माझे मित्र आबासाहेब आता म्हणले ते पण आता चळवळीत होते, परंतु आता ते भाजप पक्षात गेलेले आहेत, त्यामुळं त्यांना सत्तेच्या बाजूनं बोलणं कर्मप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी सांगितलं की तो नुसता कागद आहे. आम्ही म्हणतो ती अधिसूचना आहे, अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठीचं हरकती वा ना हरकती मागवलेल्या आहेत त्याच्यावरती
आणि सगळे सोयऱ्याचा आता तो सरकार कायदा करणार आहे असं सरकारनं आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु आबासाहेब ज्या पक्षात आहेत, ज्या सरकारमध्ये आहेत, आबासाहेबांनीच सांगावं तो नुसता कागद आहे का अधिसूचना करून त्याचं कायद्यात रूपांतर करणार आहेत का नाही. मग त्यानंतर अजून आणि त्या सगळं थोडा या सगळ्यात ते एक बोलतायत, अन्य बाकी लोक एक बोलतात, त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय. आणि अंमलबजावणी याची लवकर झाली पाहिजे. अधिसूचना काढली त्याची आणि जो बाकीचेही जी आर काढले त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे. शिंदे समितीनं आपला कामाचा जो मंदावला थांबवलेला वेग आहे, कारवाई थांबवली, ते शिंदे समितीनं अजून त्यांची मर्यादा वाढवली पाहिजे, कामाचा वेग वाढवला पाहिजे आणि एकूणच जे सरकारने निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी मनोजदादांनी हे उपोषण केलेलं आहे. गंगाधरराव, याचं उत्तर नाही ना सापडत की जो कागद हातात आलेला आहे तो समाधानकारक आपल्यासाठी का नाही. मला या निमित्तानं मग आता पुढे पटकन आबासाहेबांपर्यंत जाऊ द्या. आबासाहेब त्याचं उत्तर देतील. तुम्ही एकमेकांशी प्रतिवाद निश्चित करू शकता. शिवानंद भानुसे पण आपल्या सोबत आहेत, तेही अनेक वर्ष मराठा आरक्षणाच्या साठी लढा लढलेले व्यक्तित्व आहे. आबासाहेब, या गोष्टीचा खुलासा पटकन करा की प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला आंदोलनाच्या निमित्तानं हा कागद समोर आलाय तो समाधानकारक आहे की नाही असं म्हणता, त्यावेळेला तुमचा हेतू नक्की काय आहे? सरकारच्या हेतूवर तुम्हाला शंका येतेय का आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळायला घाई केली असं तुम्हाला सांगायचं आहे? प्रसादजी, सगळ्यात प्रथम मी राज्यातल्या जनतेला सांगतो की मी कट्टर मराठा आहे, जातीचा मराठा आहे. माझ्यासमोर कोणता पक्ष, कोणती संघटना हे दुय्यम स्थान आहे. की कोणत्याही पक्षात कोण गेलं म्हणजे तो पक्षाचा झाला असं नाही. मी आज या ठिकाणी बसलेलो मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी बसलेलो आहे. आणि जे काही लोक आज बोलतात इथं येऊन, त्यांनी समाजासाठी किती जी आर काढले, किती निर्णय घेतले, किती कामं केले त्यांनी जाहीर करावं. मी सांगतो आम्ही काय काय केलं समाजासाठी. परंतु चुकीच्या पद्धतीने तुम्ही पक्षाचं बोट दाखवता की तुम्ही पक्षात गेले. इतर लोक, छगन भुजबळ पक्षात नाही, पंकजाताई मुंडे पक्षात नाही, बाकीचे कितीतरी नेते की जे टीव्हीवरती आपल्या ओबीसी बोलतात. फक्त मराठा समाज. तुम्ही कुठल्या पक्षात नाही, तुम्ही एकनाथ शिंदेचे समर्थक नाही, शेजारी जाऊन बसताना शिवसेनेचे तुम्ही झेंडे उचलत नाही. मला बोलण्यापेक्षा तुम्ही कुठे आहे तुम्ही सांगा ना. तुम्ही एकनाथ शिंदेचे समर्थक नाही का? शिवसेनेचे तुम्ही नेते नाहीत का? तुम्ही सांगा ना. तुम्ही बोलता वेळी नीट आपण ज्या विषयावरती बोलतोय, सगळ्यात महत्वाचा तो जो कागद हातात दिलेला आमच्या दृष्टीने आम्ही मांडायचा प्रयत्न केला, तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या. कसं सांगणार समाजाला ह्याच्यामध्ये काय चुकी बरोबर म्हणून? तुम्ही एकीकडे सांगता की इथं कोणी यायचं नाही, तिथं कोणी बोलायचं नाही. दोन्हीकडनं तुम्ही तुमचाच रेटा लावून धरलेला आहे. प्रसादजी, तो जो राजपत्राचा कागद हातात दिलेला आहे ते 2012चं अधिनियम नियम आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय यांचे जात प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे जात पडताळणी या संदर्भात नियमन च्या संदर्भामध्ये 2012 मध्ये केलेला तो अधिनियम आहे. आणि त्या नियमाच्या नुसार की त्याच्यामध्ये त्यांनी शुद्धीपत्र केलेलं आहे, म्हणजे अमेंडमेंट केलेली आहे. अमेंडमेंट काय केलेली आहे की त्याच्यामध्ये ते सगळे सोयरे शब्द टाकले. सगळे सोयरे म्हणजे कोण ते टाकलं. त्याच्यामध्ये पूर्वी त्याच्यामध्ये जे वडिलोपार्जित रक्तनाते संबंधित तो वडिलोपार्जित शब्द काढला आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं. मला फक्त अर्धा मिनिटं द्या, मला राज्यातल्या जनतेला कळू दे प्रसादजी, फक्त अर्धा मिनिटं द्या. मला पुन्हा संधी नाही दिली तरी चालेल. मूळ मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी वडिलोपार्जित जागेवरती पितृसत्ताक शब्द टाकला आणि ते जे दाखवलं. मुळात अधिसूचना ही कशासाठी असते की एखादा कायदा ज्या वेळेला आपण करतो त्या कायद्याच्या अगोदर त्याचा वेळ दिला जातो. त्या कायद्याच्या अधिसूचना मागवल्या जातात की कोणाच्या हरकत आहेत का, कोणाला काय कर. ज्या वेळेला समाजहिताचा कायदा असतो त्यावेळेला अधिसूचना मागवल्या जातात. आता हे लोक सांगतात अध्यादेश आहे, पण अध्यादेश कशाला म्हणतात ते गंगाधर काळकुटेंनी सांगावं की अध्यादेश अशासाठी असतो. मी सांगतो आता, कारण त्यांना किती नॉलेज आहे ते मला पण सांगता मला माहित नाही, पण मी सांगतो आता की अध्यादेश ज्या वेळेला एखादा कायदा होतो तो एखादा अधिवेशन व्हायच्या अधिवेशनामध्ये पारित केला जातो. परंतु ज्या वेळेला एखादा महत्वाचा निर्णय अधिवेशन नसेल अशा काळामध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तो अध्यादेश काढला जातो. पुन्हा ज्या वेळेला अधिवेशनामध्ये पुन्हा त्याला पारित करून घेतला जातो. त्या संदर्भाच्या तुम्ही सूचना मागितल्या. आता हा कायदा नाही, हे अध्यादेश नाही, या दोन्ही गोष्टी नाहीत.
किंवा त्याच्यामध्ये अधिसूचनाही नाहीये जे कागद दिलेलं आहे. हे शुद्धीपत्रक आहे 2012च्या नियमाचं. तो कायदा देऊन संपूर्ण राज्यामध्ये लोकांना सांगितलं आलं की आम्हाला आरक्षण मिळालं, आम्हाला आरक्षण मिळालं. आणि सांगायला गेलं तुला शिवाय देतो तुम्ही, त्याचं उत्तर द्या बघू. काय लोकांना आबासाहेब आपल्या भावना लक्षात आल्या. गंगाधर काळकुटे यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. गंगाधर काळकुटे, तुम्हाला आबासाहेबांच्या आक्षेपांचं उत्तर द्यायचं आहे. आबासाहेबांच्याकडून आलेले आक्षेप असे आहेत की तुम्ही त्यांना भाजपवालं ठरवलं, त्यांनी तुम्हाला शिवसेनावालं ठरवून टाकलं. दुसऱ्या बाजूला अधिसूचना आणि इत्यादी मुद्द्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून तुम्हाला काही प्रश्न विचारले गेलेत. मी तुम्हाला पूर्ण वेळ देतो, तुम्ही तुमचं म्हणणं कृपया मिनिटभरामध्ये मांडा. शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत पोहोचण्याची वेळ आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बोला गंगाधरराव, आपलं उत्तर सुरू करा. आबासाहेब, गैरसमज करू नका. तुम्ही पक्षाचे म्हणले म्हणजे तुम्ही अधिकृत पद घेतलं म्हणून बोललो. तसं मी कुठल्या पक्षाच्या विचाराचा असेल, भानुसे सर असतील किंवा काते सर असतील, या लोकशाही देशातला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या पक्षाशी डायरेक्ट संबंधित असतो. संभाजी तुमचं ऐकलंय आबासाहेब, तुम्ही मला कसं एकटंच कसं माझ्याकडे बोलताना तुम्ही जेवढे लोक आहेत जेवढे समन्वय कुठल्या ना कुठल्या सगळ्या पक्षाला बांधील आहेत तुम्ही. एक मला माणूस दाखवतो कुठल्या पक्षाला बांधील की नाही, कुठल्या नेत्याला बांधील की नाही. आम्ही बोलायला लागलो की आम्ही पक्षाची झालो, म्हणून आपण समाज पद घेतलं म्हणून बोललो. पण त्याचा काय गैरअर्थ करू नका. फक्त तुम्ही त्याच्याबद्दल बोललात म्हणून सांगितलं मी. काय तुम्ही समाजाचेच घटक आहात, तुमच्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही किंवा चुकीचं काय बोलत नाही मी. फक्त तो उल्लेख ह्याच्यासाठी केला की भाजपच्या आणि शिवसेनेच्या सरकारनेच तो अधिसूचना काढलेली आहे. अध्यादेश, अधिसूचना किंवा GR या संबंधी तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्याच्यापेक्षा थोडंफार कमी नॉलेज आम्हाला असू शकतं कदाचित. परंतु ही अधिसूचना आहे, त्याच्यावर हरकती मागवलेल्या आहेत, ना हरकती मागवलेल्या आहेत. हे तुमचं जसं तुम्हाला जसं माहित आहे तसं आम्हाला बाबासाहेब माहिती आहे. तुम्ही 10 आंदोलन जास्त केले असतील. समाजासाठी आम्ही अंगावर केसेस घडल्या, जेल भोगल्या समाजासाठी. त्याच्याबद्दल घेतलेला नाहीये आबासाहेब, गैरसमज करू नका. त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आक्षेप घेतलेला नाही किंवा तुम्हाला आंदोलनात येऊ नका किंवा काही बोललं असं मी तर वैयक्तिक कुणी बोललेलं नाही. आम्ही किंवा माझ्या ऐकिवात नाही कुणी बोललेलं. ठीक आहे गंगाधरराव, मला हस्तक्षेप करायचा. शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तुम्ही थोडंसं मागे सरकून बसा. शिवानंद भानुसे आता आपल्यासोबत जोडले जात आहेत. भानुसेजी, बऱ्यापैकी वेळ चर्चेतला आत्ता 2 प्रतिवादांच्या मध्ये गेला, पण मी तुमच्यापर्यंत या मध्यवर्ती भूमिकेच्या निमित्तानं पोहोचू शकतो की एका बाजूला सरकारनं त्यांच्याकडून जी कागदी कारवाई करायची ती केली. आंदोलक कागद मिळाल्यानंतर घरी परत गेले. त्यानंतर आंदोलकाच्या नेत्यांनी जनसंवाद यात्रा काढली आणि आता ते उपोषणाला बसलेत. उपोषणाची ही वेळ आणि आंदोलन पुढे नेण्याची ही पद्धत बरोबर आहे का भानुसेजी? सर्वप्रथम जय जिजाऊ. नमस्कार जय. आणि आमचे मित्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. बिलकुल. आणि वास्तवावर येतो. मुद्दा असा आहे की गेल्या 33 वर्षापासून आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्याने सांगतोय की संविधानिक आरक्षण कसं मिळू शकतं. कारण हा देश संविधानावर चालतो. कुणाला काय वाटतं, कोण काय मागतं, कोण काय म्हणतं याच्यावर देश चालत नसतो. त्यामुळं आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, आमचे मनोज आखरे असतील, सौरभ खेडेकर असतील, आम्ही हा 33 वर्षापासून हा लढा लढतोय. आणि जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळातला पहिला माणूस मी आहे. सरकारशी चर्चा करायला मीच गेलो होतो. आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी काथेसाहेब आपल्याला माहीतच आहेत. कारण माझ्या शब्द जर बदलला असता 20 वर्षातला, माझी भूमिका बदलली असती. ती सोशल मीडियावर आहे, प्रिंट मीडियावर आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर आहे किंवा भाषणांमध्ये आहे. माझी भूमिका न बदलता सुद्धा माझ्यावर ठीक आहे आरोप केले गेले, ट्रोल केलं गेलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मुद्दा असा आहे की आपला मुख्य विषय हा आहे की वाशीवरून जरांगे पाटील जी अधिसूचना घेऊन आले. ती अधिसूचना घेतली त्या दिवशी मी काही सोशल मीडियावर किंवा चॅनलवर बोललो. महाराष्ट्र टाइमला एक मुलाखत सुद्धा दिली. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की अधिसूचना आहे. या अधिसूचनेमध्ये नातेवाईकाची ऐवजी फक्त सगळे सोयरे केलं आहे. आणि त्यामध्ये जे सहजातीय आहे किंवा पितृसत्ताक आहे, जे जसंच्या तसंच आहे. त्यामुळे शपथपत्र देऊन ज्याच्याकडे कुणबी नोंद नाही असा कुणीही कुणबी होणार नाही आणि त्याचा वटहुकूम काढून त्याचं काहीही होणार नाही हे स्पष्ट त्या दिवशी केलं होतं. पण एकीकडे लगेच दादागिरी, ट्रोल की तुम्ही कसं बोलता, तुम्ही काय केलं. आम्ही ज्यावेळी खत्री आयोग नेमला ना, त्या खत्री आयोगात उल्लेख आहे
की या मराठा सेवा संघाच्या विनंतीवरून आम्ही या पद्धतीचं कमिशन नेमत आहोत आणि या पद्धतीचा GR काढत आहोत वगैरे वगैरे. सगळं हे आबासाहेब पाटलालाही माहिती आहे, काळकुटे साहेबांना माहिती आहे, आमचे मित्र आहेत सगळे, आम्ही सोबतच कामं केलेले आहेत. पण महत्वाचं वास्तव आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी हे परत आले आणि किती तारीख दिली माहितीये का? 26 तारखेला ती अधिसूचना काढली आहे. हरकती नोंदवण्याची तारीख 16 फेब्रुवारी आहे आणि जोपर्यंत हरकती ना हरकती होत नाहीत तोपर्यंत सरकार काहीच करू शकणार नाही. त्याच्यात काहीच नाही, हा भाग सोडून द्या आता. मग 16 तारखेपर्यंत त्याच्यावर हरकती ना हरकती घ्याव्याच लागतील. अगोदर जर त्याची काही प्रक्रिया केली त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतं. त्यामुळे 16 तारखेच्या अगोदर आदरणीय जरांगे पाटलांनी उपोषण कशावर सुरू केलं 10 तारखेला, हा प्रश्न आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर 16 तारीख का होऊ दिली नाही, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आदरणीय जरांगे पाटलाचा अण्णा हजारे होऊ नये अशी मी जिजाऊचरणी प्रार्थना करतो. कारण भावनेच्या भरात जो समाजाचा उद्रेक होता, जरांगे निमित्त होते, समाज एकत्रित आला होता, परंतु काहीतरी कॉन्क्रीट मिळणं अपेक्षित होतं. एकीकडे आपण म्हणायचं की आम्हाला आरक्षण मिळालं, गुळाल उधला, हे करा ते करा, इकडे यायचं, दौरा काढायचा आणि परत उपोषणाला बसायचं. आता त्यांची तब्येत खालावत चालली, हे वाईट आहे, हे चांगलं नाही. पण आता सरकार तरी इमिजिएट काय करणार आहे? कारण 16 तारखेपर्यंत जर त्या ज्या अंगाने ते मागणी करतायत की त्या ज्या अधिसूचनेचा वट हुकूम काढा, 16 तारखेपर्यंत तर काहीच नाही करता येणार आहे. त्यामुळे आता तब्येत त्यांची आज घसरत चालली आहे, उद्या त्यांनी पाणी सुद्धा सोडलंय. तर या पद्धतीनं जर होत असेल हे चांगलं नाही, हे समाजासाठी चांगलं नाही. समाज हा अनेक वर्षापासून समाजावर अन्याय झालाय. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा, संविधानिक मार्ग तोच आहे. गायकवाड आयोगानं सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे, बापट आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. आणि एकंदरीतच जर आपण विचार केला तर कुणबी मराठा, आता या GR वर बोलतो फक्त एक अर्धा मिनिट, की ज्यावेळी आपण विचार करतो त्याचा की कुणबी मराठा सामाजिक दृष्ट्या एकच आहेत, 100% खरं आहे. पण सजातीय म्हणत असताना कायदा तसं म्हणत नाही ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं पितृसत्ताक म्हटलंय, त्याच्यात व्याख्या सुद्धा दिली आहे. व्याख्या काय दिली आहे की वडील, आजोबा, पंजोबा यांच्या रक्तातील नात्यातील, म्हणजे काय, भावकीतीलच फक्त. मग मी साधे प्रश्न उपस्थित केले की जर पत्नी कुणबी असेल आणि पती मराठा असेल तर त्यांच्या मुलांना कुणबी जात लागेल का? अर्थात लागणार नाही. पत्नी कुणबी असेल आणि पती मराठा असेल तर पतीला त्यांची जात लागणार का? अर्थात नाही. लग्नाच्या व्यवहारामध्ये मुलीचे वडील कुणबी असतील आणि मुलाचे वडील जर मराठा असतील तर इव्हायाची जात त्यांना लागणार का? अर्थात नाही. कुणाची जात कुणबी नोंद नसताना कुणाला लागणार आहे तर कुणालाच लागणार नाही. आणि कुणाला जर लागणार कोणी म्हणत असेल शपथपत्रावर तर कुठल्याही कायदे तज्ञांनी ज्यांनी जरांगा पाटलाला सल्ला दिलाय, जे कोणी ते सल्लागार सध्या त्यांचे आहेत किंवा जे तज्ञ आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला लाईव्ह येऊन सांगावं की अशा पद्धतीने होऊ शकतं. काळकुटे साहेब कोण सल्ला देणार आहेत? कदाचित जरांगे पाटलाची फसवणूक झाली, सरकारने केली आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु 16 तारीख दिली आहे तर 10 तारखेला बसण्याचं कारण बी काय, हे सगळं कन्फ्युजन आहे. याच्यातून समाजाने काय विचार करायचा, सगळी उलट सुलट चर्चा आहे. अनेक लोक फोन करतायत, अरे म्हटलं सध्या मी बोलत नाही, कारण बोललं की लगेच ट्रोल करणे, धमकी देणे, तुम्ही कोण, तुम्ही काय केलं. अरे 22 वर्षापासून मीच एकटाच नाही, संभाजी ब्रिगेड म्हणून, सेवा संघ म्हणून आम्ही काम करतो, आम्ही सगळेच काम करतो, सगळ्यांचं योगदान आहे. लगेच तुम्ही विचारणार का? जरांगे पाटलांचं योगदान आम्ही नाकारतच नाही ना, त्यांना नाही म्हणतच नाही. पण खरं काय, वास्तव काय, हे आपण समजून घेणार आहोत की नाही, की भावनेच्या भरात ट्रोल करणार, विरोध करणार, अशा गोष्टी होणे ही अपेक्षा आहे. बिलकुल. शिवानंद भानुसेजी, जी वेदना तुमची आहे त्यात थोडीशी भर घालून आमची ही वेदना काही वेगळी नाही. आम्ही ज्या वेळेला या संपूर्ण आंदोलनाचं विश्लेषण करतो त्यावेळेला आम्हालाही ट्रोल केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या घातल्या जातात आणि लोकांना असंच वाटतं की आम्ही फक्त आणि फक्त विरोध करतोय. अरे बाबांनो, हा विरोध नाही आहे, हे विश्लेषण आहे, हे लक्षात घ्या. जो कोणी चुकत असेल, जर तो चुकत असेल तर त्याला त्याची चूक सांगून योग्य मार्गावर आणणं आमचं काम आहे. आबासाहेब पाटलांनाही या पद्धतीचे अनुभव येऊन गेलेले आहेत, शिवानंद भानुसेंनाही आलेले आहेत. मला वैयक्तिकरित्या अशाच पद्धतीचं ट्रोल होणं, आमच्या चॅनलमध्ये फोन करून अदवातदवा बोलणं, असे अनेक अनुभव आत्तापर्यंत येऊन गेलेत. मी तर असं म्हणेन की आजवर महाराष्ट्रातल्या आरक्षण व्यवस्थेवर आणि आरक्षणांच्या आंदोलनावर जेवढी चर्चा मी केली तेवढी कोणीही केलेली नाही. आम्ही हेतू त्यात हा बाळगतो की एखादा समाज त्या निमित्तानं काय विचार करतोय हे समोर यावं आणि समाजाला योग्य दिशा मिळावी. ठीक आहे, आपण चर्चेला पुढे नेऊ. गंगाधरराव, या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या घडीला शिवानंद भानुसे यांच्याकडून आला. ते स्पष्टपणे आणि थेट असं म्हणाले की आपल्या नेत्याची फसवणूक करू नका.
16 तारखेपर्यंत जर समजा हरकती सूचना मागवल्या जाणार होत्या आणि तारीख ठरलेली होती, तर इतक्या लवकर उपोषणाला बसायची गरज काय? तिसऱ्या दिवसाची आजची चर्चा आहे, म्हणजे तिसरा दिवस त्यांच्या उपोषणाचा असताना आपण चर्चा करतो आहोत. त्यांची तब्येत काय पद्धतीनं बिघडतीये हे आपल्याला लक्षात येत आहे. मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काहीही उद्या झालं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याची जबाबदारी गंगाधर काळकुटे आपण घेणार आहात? मनोज दादा जरांगे पाटलांनी स्वतःचा जीव पणाला लावलाय. मला आपल्या तिघालाही सांगायचंय की तुम्हाला वैयक्तिक कुणी ट्रोल केला असेल त्या दादाचा किंवा आमचा कुणाचा वैयक्तिक त्यात आमचा रोल नाहीये. तुम्ही कधीही तपासा आणि त्याबद्दल बोला. तसेच त्यांनी 10 तारखेपासून उपोषण सुरू केलंय म्हणजे काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असणार, काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते. कारण अधिसूचना 16 पर्यंत अधिसूचनेवर हरकती मागवतायत ना हरकती मागवतायत. मध्येच काहीतरी सरकारच्या किंवा अन्य काही लोकांच्या हालचाली वेगवेगळ्या आहेत. ओबीसी समाजाच्या नेत्याच्या काही हालचाली वेगवेगळ्या आहेत. मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काहीतरी गणित मांडून आणि सरकारनं त्या जो तिथं अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करण्यासाठीचा जो वेळ घेतलेला आहे त्यामध्ये दरम्यान काही प्रक्रिया असते, ते प्रक्रिया झाली का कमी जास्त होते याबद्दल दादाला थोडासा आशंका असल्यामुळे आणि लवकरात लवकर या अधिसूचनेवरती आणि बाकी सगळ्या कायद्या जे जी-आर सरकारने दिले त्यावरती अंमलबजावणी केली पाहिजे म्हणून हे उपोषण आहे. नसता तुम्ही असो आम्ही असो प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे का, कशासाठी ते स्वतःचा जीव तिथं धोक्यात घालतील? आताच मी मला एका गोष्टीचा खुलासा मग तुम्ही इथे करा. त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालायचं ठरवलं असेल तर तुम्ही त्यांना रोखायला पाहिजे ना. एखादा माणूस विहिरीत उडी मारत असेल तर आपण बघत बसून नाही चालणार. आपल्याला थांबावं लागेल, आपल्याला विहिरीला पण जाळी लावावी लागेल आणि त्या माणसाला पण बांधून धरून बाजूला करावं लागेल. मनोज जरांगे यांनी जीव पणाला लावलाय असं आपण सांगून जी भावनिक वातावरण निर्मिती करता आहात गंगाधरराव, कृपया तशी करू नका. ही वेळ नाहीये उपोषण करण्याची आणि ही पद्धत पण नाहीये आंदोलन पुढे नेण्याची. हे आम्ही बोललो की तुम्हाला पटत नाही. अहो पण इथे उपोषण आणि आंदोलनं या सगळ्या मागण्यांपेक्षा सनदशीर मार्गाने लढा देणारी एक नाही 2-2 मराठा मंडळी आहेत आणि ती कट्टर मराठा आहेत. आंदोलनं 20-22 वर्ष केलेली आहेत. आबासाहेब पाटील असतील, शिवानंद भानुसे असतील, त्यांचं तरी ऐका. मनोज दादांच्या त्यांच्या मनाचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी लोकांना त्रास नाही दिला. रस्ता रोको करून किंवा अन्य काही वेगवेगळ्या मार्गाने केलं तर तिथं हिंसक आंदोलन होतात, त्यातून जनतेचं नुकसान होतं, सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. याच्यापेक्षा त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलाय ही सुद्धा त्यांची भावना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना जर करायचं असेल तर मुंबईत पुढे गेले असते, अन्य अजूनही रस्त्यावर इकडे येऊन आंदोलन केले असते, वेगवेगळ्या पद्धतीनं हिंसक आंदोलन झाले असते तर पुन्हा आपणच बोलला असता की कायदा हातात घेतला, जनतेला त्रास झाला, सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. यापेक्षा उपोषण नक्कीच बरं आहे. परंतु आम्हाला त्यांच्या जीवाची काळजी. आज काल 3 दिवस झाला आम्ही तिथं जातोय. त्यांना उपोषण कमीत कमी पाणी तरी घ्या म्हणतोय, उपोषण करू नका ही आम्ही सुद्धा दादांना विनंती केली. ठीक आहे गंगाधरराव, माझ्याकडून त्यांना 4 वेळा आणखी विनंती करा आणि कृपया त्यांना अशा प्रकारचं शरीराला त्रास देणारं आंदोलन आत्ताच्या घडीला करण्यापासून रोखा. मला शिवानंद भानुसे यांना संधी द्यायची आहे. भानुसेजी, आपण या संपूर्ण गंगाधररावांच्या भूमिकेवर काही मांडू इच्छित होतात असं दिसलं. आपण ते बोलत असताना आपला हात वर झाला होता. बोला, आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे. वेळ मर्यादा पाळा. मला नंतर शेवटच्या प्रश्नाच्या निमित्तानं आबासाहेबांना बोलतं करायचं आहे. गंगाधररावांना माझा प्रश्न आहे की ज्या दिवशी अधिसूचना निघाली, ठीक आहे, आता त्याच्यावर आपण नंतर बोलूया किंवा मी बोललोय त्याच्यावर, पण मुद्दा असा आहे की त्याच्यावर स्पष्ट तारीख आहे 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवा. म्हणजे 16 फेब्रुवारीच्या आत त्या अधिसूचनेच्या अंगाने तर काहीच करता येत नाही टेक्निकली. हे तर सूर्यप्रकाश आहेत कसं ते 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवल्यानंतर 1 दिवस द्यावा लागेल 17 पर्यंत किंवा 17ला सरकारनं काय केलं, हरकती संपणार रात्री 12 पर्यंत, ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या. मग 17ला सरकारनं काय केलं, सरकारनं काहीच केलं नाही. ठीक आहे, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही हा भाग सोडून द्या, पण काहीच केलं नाही. मग आपण पुढचा मार्ग निवडायला पाहिजे होता. हा सल्ला आपण जवळचे म्हणून, मी जवळचाच होतो पण काही कारणांनी लोकांनी गैरसमज करून दूर केलं. आज तुम्ही जवळचे आहात, जबाबदार आहात, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की 17 तारखेपर्यंत आपण टेक्निकली वेळ दिलाय, आपणच वेळ दिलाय, आपल्याला ते तशा पद्धतीचं टेक्निकल त्याच्यात डेट आहे, त्यामुळे आपण 17 पर्यंत काहीही करू नये. 17ला मग 6 दिवसाचा प्रश्न. याच मुद्द्याला समारोपापर्यंत नेण्यासाठी आबासाहेब आपला सल्ला अपेक्षित करतो. 30 सेकंद कृपया वेळ घ्या, माझ्याकडे यापेक्षा जास्त वेळ नाही उरलाय. प्रसादजी, या सगळ्या प्रक्रियेमध्ये
मुख्यमंत्र्यांचे जवळचे मंगेश चिवटे होते, त्याच्यानंतर आमदार बच्चू कडू होते, हे गंगाधर काळकुटे सुद्धा मुख्यमंत्री असतील तानाजीराव सावंतांच्या जवळचे आहेत, हे सोबत आहेत. ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत आणण्यापेक्षा हे ज्या पद्धतीने सांगतात, ही सरकारशी चर्चा करायला हवी होती. ह्या लोकांनी आंदोलन बसायच्या अगोदर की त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही 16 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे, हरकती मागवलेल्या आहेत आणि 16 तारखेपर्यंत नाही झालं तर मग तुमचा पुढचा पर्याय, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. म्हणजे आतापर्यंत सगळा जर गुलाल उधळण्यापर्यंत सगळा विषय झाला की कायदेशीर बाबी बरोबर आहेत का, की आपण करतो ते योग्य आहे का, ह्याच्यातून समाजाला न्याय मिळणार आहे का. ज्या पद्धतीने सांगितलं गेलं 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सगळ्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांची नोंद घ्या, काढा त्यांच्याकडली माहितीच्या अधिकार टाकून किती नोंदी सापडल्या 1 ऑगस्ट पासून 31 जानेवारी पर्यंत सांगा समाजाला. परंतु ज्या पद्धतीने समाजाची दिशाभूल मी कधीच एक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे, मला माफ करा, मी आपल्याला थांबवतोय, पण या चर्चेला आटोपतं घेणं गरजेचं असतं आणि त्याला वेळेची मर्यादा कारण असते. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.